बौद्ध धम्म हा एक जीवन मार्ग आहे। मानव समाजानं कसं आपलं जीवन जगावं याबद्दल बुद्धानं सविस्तर जीवनाची एक वेगळी पद्धत शिकवलेली आहे। अशी जीवन जगण्याची पद्धत जगात कुणीही शिकवली नाही जी बुद्ध भगवंताने शिकवली, आणि ती प्रत्येक माणसानं प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने तिचा अवलंब करणं हे त्याच्या जीवनाची सर्वात मोठी महान उपलब्धी आहे। ही देण बुद्धानं दिलेली भारताला सर्वात मोठी आहे। एवढी अमोल अशी देण कुणी देत नाही, कारण माणसानं कसं जगावं हे आज लोकाला माहीत नाही। त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या संस्कारामध्ये, त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये हे कुणी त्यांना शिकवलं नाही। भगवान परिपूर्ण मानव जातीचं जीवन ओळख आणि संपूर्ण त्या जीवनाला समजून आणि त्या जीवनाचा आरंभ व त्याचा अंत हे नेहमी परिपूर्ण जाणत असल्यामुळे या जन्मात माणसानं कसं जगावं हे भगवान बुद्धाने अनेक वेळा शिकवलेलं आहे। दुर्बलो पुरीसा जन्म, हा जन्म मिळणं मोठं दुर्मिळ आहे, कारण असा चांगला जन्म कोणी देतच नाही, असं चांगलं जन्माला कोणी घालतच नाही, आणि म्हणूनच हा जन्म खूप दुर्मिळ असा जन्म माणसानं किती जपून जगलं पाहिजे, किती बुद्धिमान म्हणून जगलं पाहिजे, किती प्रज्ञावंत होऊन जगलं पाहिजे, किती सौजन्यपूर्ण म्हणून जगलं पाहिजे, किती प्रतिभावंत म्हणून जगलं पाहिजे। आपण या जन्माचा एक ना एक पाऊल आपल्या सद्गुणाच्या सुगंधाने असा भरत भरत गेला पाहिजे। जर आपणच आपले गुण सद्गुण त्याचा सुगंध चहू दिशेला पसरत नसू तर मग कोण पसरवणार आहे? आपणच आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक अंग लोकांवर जर आपण प्रभाव म्हणून टाकले नाही तर कोण टाकणार आहे? म्हणून भगवान गौतम बुद्धाची सुरुवातीपासूनच अशी अफाट कीर्ती पसरलेली होती की हे भगवान सम्यक संबुद्ध आहे, ते शाक्य कुळातून आलेले आहेत, त्यांनी संबुद्धी प्राप्त केलेली आहे आणि त्यांनी सर्वस्व त्यागलेलं आहे, आणि पुन्हा ते ज्याचा त्याग केला त्याच्या जवळ गेली नाही। राजमहालाचा त्याग केला, राजवाड्याचा त्याग केला, आई आणि वडिलांचा त्याग केला की जे आईवडील परमप्रिय होते। आपली प्रिय पत्नी इतकी सुंदर होती, जगामध्ये अशी सुंदर पत्नी कोणतीच नव्हती, तिचाही त्यांनी त्याग केला, आणि जे सुख त्याला राजवाड्यामध्ये होतं ते सुख जगातल्या कोणत्याच व्यक्तीजवळ नव्हतं, कोणत्याच पती पत्नीला मिळालं नाही ते सुख गौतमाला होतं। आणि एवढं ऐश्वर्य, एवढं दैदिप्यमान महान रत्नापैकी एक रत्न म्हणून ते कपिलवस्तूच्या राजवाड्यामध्ये राहत असताना त्याचाही त्यांनी त्याग केला।
गणगोत्राचा त्यांनी त्याग केला. आपले चुलते चुलत्या, आपली मावशी, आपली आत्या, आपला आजोबा आजी या सर्वांना त्यांनी पूर्ण सोडून दिलं. ही किती मोठी महान ऐतिहासिक प्रेरणा देणारी आणि माणसाला प्रोत्साहन देणारी अशी गुणवत्ता आहे. हे असं कुणीतरी केलं का? आणि त्यांनी कुणासाठी ते केलं? पोटासाठी केलं का? का त्यांनी कुणाचं तरी आज्ञा पाळायचं म्हणून केलं का? किंवा कोणाच्या मर्जी खातर केलं का त्यांनी? आपल्याला जेव्हा त्यांचा उद्देश समजू लागतो, त्यांच्या जीवनाचा आरंभच त्यांनी का केला, तर एका माणसानं दुसऱ्या माणसाला त्याचं पिळवणूक करू नये, त्याचं दुःख त्यांनी वाढू नये. एका व्यवस्थेनं दुसऱ्या व्यवस्थेला, एका राज्य व्यवस्थेनं दुसऱ्या राज्य व्यवस्थेला, एका राज्य शासनानं दुसऱ्या राज्य शासनाला कोणत्याच प्रकारे दुःखात मारू नये म्हणून हा गौतमानी आपल्या नवतारुण्यामध्ये विचार केला होता. किती मोठा विचार आहे हा. कारण दोन्ही राज्याच्या मधामध्ये नदी होती आणि त्या नदीला यावर्षी पाणी कमी आले आणि दोन्ही राज्याची आर्थिक व्यवस्थाही चांगली भरभराटीनं वाढत होती. परंतु या शाक्य राज्याच्या लोकांनी विचार केला की त्यांना यावर्षी पाणी घेऊ द्यायचं नाही, आणि जर ते पाणी घ्यायला आले ना, आपण त्यांना जिवंत सोडायचं नाही, युद्ध पुकारून त्यांना परिपूर्ण परास्त करायचं, त्यांचा नायनाट करायचा. आणि असं धोरण शाक्यांच्या राजव्यवस्थेमध्ये राबणं आणि त्याची अंमलबजावणी करायला त्याची तयारी करणं हे खऱ्या बुद्धिमान माणसाला पटणारं नाही. आणि गौतम हा त्या शाक्य व्यवस्थेमध्ये सैनिक होते, ते युवक राजपुत्र होते आणि त्यांना हे कसं काय पटणार आहे? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्णत्वाला नेणारे 10 असे अंग पूर्ण केले होते. हे परिपूर्णत्व म्हणजे परफेक्ट ह्युमन बीइंग एक बनण्याचा मार्ग आहे. परिपूर्ण मानव बनण्याचा तो एकमेव असा मार्ग आहे आणि त्याला या धर्माच्या मार्गात 10 पारमिता म्हणतात. हे त्यांनी पूर्ण केल्या होत्या. त्याला जोडून त्यांनी 10 पारमिता पूर्ण केल्या होत्या. त्याला जोडून त्यांनी परमार्थ 10 पारमिता पूर्ण केल्या होत्या. अशा अनंत जन्मामध्ये या 30 पारमिता पूर्ण केल्यामुळे त्यांच्या सोबत किती अनमोल असं पुण्यकर्म होतं. आपण प्रत्येक पारमिता या जन्मात पूर्ण करण्याचा साहस आणि सामर्थ्य जागवलं पाहिजे. आपण आपलं सामर्थ्य जागवणं, आपण आपलं साहस निर्माण करणं आणि पवित्र कर्म करायला आपण लागणं ही आपल्या या कर्माची सिद्धता असते. आणि अशी सिद्धता वाढवत वाढवत माणूस हा उंच उंच आपल्या कर्मानं होतो. 30 पारमितेचं पुण्य म्हणजे काय साधी बात नाही, अप्रतिम पुण्य आहे. एक व्यक्ती बोधिसत्व बनत, बोधिसत्व परिपूर्ण बनत, तो बुद्धत्वाला या मार्गाने जाण्याच्या तयारीमध्ये
हे सारं करत असतो. ही त्याची वाटचाल आहे. मग आपण एक मानव म्हणून या वाटेनं, या वाटचालीमध्ये का बरं जाऊ नये? हा मार्ग आपल्या हिताचा तर आहे, मग आपण त्याला परिपूर्ण का अवलंब आणि त्याचं अनुसरण करून आपण त्याला परिपूर्ण करण्याचं या जन्मात का धाडस करू नये? या जन्मामध्ये आपण हा उद्देश मानव जन्माचा का ठेवू नये? संसार केला, लेकरं बाळं झाले, नोकरी केली, धनदौलत कमावलं, सर्वांचं तुम्ही बरोबर केलं, हे काय तुमचं साध्य आहे का? जमीन घेतली, मळा केला, 2 चाकी गाडी घेतली, 4 चाकी गाडी घेतली, हे काय तुमच्या जीवनाचं साध्य आहे का? लेकरं बाळं जन्माला घालणं, पत्नी करणं, घर बांधणं, शेती करणं, मळा करणं, धनदौलत जमा करून सुखात राहणं, हे संपूर्ण आपल्याला जगायची साधनं आहे, पण ते अंतिम साध्य नाही आपलं. हे अंतिम साध्य कसं काय होणार आहे? लेकरं बाळं, धन दौलत, सोनं चांदी, पैसा, शेती बाडी, मळा, हे संपूर्ण 4 व्हीलर 2 व्हीलर, विमानात जाणं, विमानात येणं, अनेक प्रकारचा प्रवास करणं, अनेक गणगोत्र जोडणं, हे साध्य कसं होणार आहे? हे आपल्याला मानव म्हणून नात्या गोत्यासाठी करावं लागतं, सर्वांना खुश करायला करावं लागतं, पण ते अंतिम सुखाचा मार्ग नाही, अंतिम जीवनाच्या पूर्णत्वाचा मार्ग नाही. हे आपण पुन्हा एकदा पडताळून या सत्याला आपण परिपूर्णत्वापर्यंत पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून जर कुणाला शिकायचं असेल काही खरं शिक्षण, तर गौतमानं जे आपल्या जीवनात प्राप्त केलेलं आहे ते शिकलं पाहिजे. आणि यामधूनच त्यांनी आपल्या जीवनाला वळण लावलेलं आहे. नदीच्या काठेवरती संपूर्ण ढग जमा झाले होते. दोन्ही युद्धाचे सैनिक तयारीमध्ये होते. शस्त्र घेऊन, हत्ती दलाला घेऊन, घोड दलाला घेऊन आणि पैदल सैनिक आपल्या शस्त्रासह तयार होते. आणि गौतमाला ऑर्डर दिली मंत्र्याने की सुरू करा युद्ध. गौतम म्हणाले, महाराज, मी ह्या शुल्लक पाण्यासाठी युद्ध सुरू करू शकत नाही, मला हे मान्य नाही. पाणी हे शुल्लक आहे आणि पाण्यावरून आपण ही युद्धाची एवढी मोठी फलटण उभी केली आणि युद्धामध्ये लोकाला आपण मारणं, त्याचा सत्यानाश करणं, त्यांचा विध्वंस करणं, हे मला पटण्यासारखं नाही. तुम्ही मला कोणताही जरी दोष दिला किंवा दंड दिला तरी मी ते स्वीकार करायला तयार आहे. मोठा बॉस आपल्याला ऑर्डर देतं म्हणून का आपण काम करायचं असतं का? कोणी प्रमुख राज्याचा व्यक्ती, राज्य चालवणारा आपल्याला ऑर्डर देतो म्हणून का आपण ते अंमलबजावणी करायची असते का? हे युवक गौतमाला अजिबात पटलं नाही, कारण त्यांच्यामध्ये बोधिसत्वाची गुण होती. त्यांच्यामध्ये बोधिसत्वाची परिपूर्ण पुण्याई भरत 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 आलेली होती. आपण मानव म्हणून या जन्मात हे गौतमाच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा आपल्याला आदेश आहे, फार मोठी दिशा देणारी शिकवण आहे. आपण का बरं हे स्वीकार करू नये? याप्रमाणे आपण का वागू नये? हे फक्त या जन्मात बोधिसत्व महान B.R. आंबेडकर यांना कळालेलं आहे. केवळ खरा बुद्धिमान माणूस म्हणून
अत्यंत सेन्सिटिव्ह बुद्धिमान संवेदनशील माणूस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला निवड करावं लागेल. मग तुम्ही त्यांच्यापासून तर कमीत कमी आपल्या जीवनाचा खरा रस्ता ठरवला पाहिजे ना. तुम्ही मानाच्या पाठीमागं का भरू लागले? तुम्ही मोठेपणाच्या पाठीमागं का पळू लागले? तुम्ही लोभाच्या पाठीमागं का पळू लागले? तुम्ही सत्कार सन्मानाच्या पाठीमागं का पळू लागले? तुम्ही द्वेष, मत्सर, ईर्ष्या, माया, मोह या सर्व मृगजळाच्या पाठीमागं का पळू लागले? हे जर तुम्हाला नाही कळालं तर तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी तुम्ही ठेवली की नाही? तुम्ही तुमचंच वाटोळ करून तुमचाच हा मानव जन्म तुम्ही व्यर्थ गमावू लागले की नाही? याच्यावर आपण गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. आणि म्हणून मानव जन्मामध्ये बुद्धानं सुरुवातीपासूनच या कर्माकडे काम केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीनं काम करण्यासाठी आपल्या जीवनाचा मार्ग निवडला पाहिजे. आणि तो मार्ग बुद्धांनी अष्टांग मार्ग शिकवलेला आहे. त्यातलं महत्त्वपूर्ण एक अंग आहे आणि ते म्हणजे सम्मा आजीव. सम्मा म्हणजे परिपूर्ण, परफेक्ट, आणि आजीव म्हणजे जीवन जगण्याचा व्यवसाय. अनेक लोक जीवन जगण्याचा व्यवसाय स्वीकारतात किंवा आरंभ करतात, परंतु भगवंतानी जीवन जगण्याचा व्यवसाय कोणता करावा याबद्दल अत्यंत वस्तुनिष्ठ असं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. हे वास्तविक ज्ञान समग्र मानव जातीच्या दृष्टीने त्यांनी दिले. एका संप्रदायासाठी किंवा एका पंथासाठी किंवा एका समाजासाठी ते दिलं नाही. समग्र मानव जात ही सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हावं, ते उत्क्रांतीपर्यंत विकासाकडे जावं, हे भगवान बुद्धाचं मुख्य ध्येय होतं. की प्रत्येकाला या जन्मात जगायचा हक्क लाभलाच पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी 5 प्रकारचे जगण्याचे व्यवसाय हे निषिद्ध केलेले आहे. मांस विकून जगण्याचा व्यवसाय कुणी करू नये. शस्त्र विकून जगण्याचा व्यवसाय कुणी करू नये. जहर विकून किंवा विष विकून जगण्याचा व्यवसाय कोणी करू नये. आणि मद्यपान विकून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचे जे प्रकार आहेत ते विकून आपण व्यवसाय या जन्मात कधी करू नये. आणि 5वा की जनावर विकून आणि जनावराला विकून आणि ते घेऊन त्या जनावराच्या विक्री आणि खरेदीचा व्यवसाय कधी करू नये. हे 5 व्यवसाय भगवंतानी निषिद्ध मानलेले आहेत. कारण हे 5 व्यवसाय करणाऱ्या माणसाला स्वतःला लाभ होतो पण दुसऱ्याची हानी होते. मी पाहिलं मिलिंद लिकर टेंडर नागपूरमध्ये गानार फॅमिलीने सुरू केलं. आणि गानार हा दीक्षाभूमी स्मारक समितीचा मेंबर होता. त्यांनी दारूचा फार मोठा प्रचंड व्यवसाय सुरू करावा का? जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे जर अनुयायी आहात, त्यांच्या विचाराचे, त्यांच्या दीक्षेचे, त्यांच्या तत्वाचे, त्यांच्या सिद्धांताचे, त्यांच्या संपूर्ण मूल्याला जपणारे जर तुम्ही लोक आहात तर तुम्ही दारूचा व्यवसाय करायला टेंडर घ्यावं का? किती मोठा हा आपल्या बौद्ध म्हणणाऱ्या माणसाला कलंक आहे. आणि म्हणून
तुम्ही दारू किती लोकाला पुरवली, दारूचे दुकानं तुम्ही हजारो बनवले शहरात, 10,000च्या पुढं गेले तर काय त्याचं पुण्य तुमच्या पदरात येऊन पडेल का? जेवढे लोक दारू पितील त्यांचे संसार उघड्यावर होतील. ते एक दिवस ते लिकर पिऊन आपल्या हार्टचा जो पॉवर आहे तो कमजोर 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 क्षीण करून 18% आल्यानंतर ते मृत्यू पावतात बेचारे. सर्व मद्य पिणारे लोक असेच गेलेले आहेत. बडे बडे लोक गेलेले आहेत, मोठे मोठे गाय गेलेले आहेत, मोठ्या मोठ्या फॅमिली मेलेली आहेत. आपले बॅरिस्टर खोब्रागडे साहेब ते पण हे पिऊन गेले. अनेक नेत्यांनी खूप प्यायची आणि मजा करायची आणि इथून त्यांनी निघून गेली. ती आपलं तिकीट त्यांनी अगोदरच आरक्षण करून घेतलं आणि ते गेले. म्हणून दारू विकणं आणि दारूचा व्यवसाय करणं हे आपल्या घरात जरी धन येत असेल तर बाकीच्या संपूर्ण फॅमिलीचं वाटोळं होत नाही का? बाकीचे सर्व परिवार दुःखात परिपूर्ण पडून ते मरत आहेत. 2 दिवसापूर्वी मी पाहिली गोष्ट, सातपुते फॅमिलीमध्ये 2 मुलं, सातपुते पती पत्नी तर दररोज यायचे. मोठ्या पोरानं ढोसून दिली 2-3 शिष्या आणि घरात सारा धिंगाणा, सारी अशांती निर्माण झाली. पत्नी आणि मुलं बाळं ते निघून गेली आपल्या भावाकडे. संसाराला लागली की नाही पूर्ण कळा, संसार दुःखात पडला की नाही एका कर्मानं. आणि म्हणून दारूचा व्यवसाय कोणी करू नये, त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. दारू पिण्यापासून आणि दारूचा व्यवसाय करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. विषाचा व्यवसाय करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. विष विकू नये. आमचे SP गायकवाड यांचा भाऊ सुदाम गायकवाड यांनी आपल्या मित्रासोबत एक मोठा ट्रक घेतला व्यवसायासाठी आणि हे सुदाम गायकवाडनं त्यांना जास्त पैसे दिले आणि ते पैसे मागायला गेला. तर एप्रिल महिना होता, उन्हाळ्याचा दिवस होता. बसा म्हणे दादा, बसा ना बसा, रसना प्याला म्हणे. बाईनं तिथून रसनामध्ये विष आणून टाकलं आणि सुदामला दिलं. तुम्ही घ्या ना म्हणता कुणीच घेतलं नाही, त्यालाच दिलं बेचाऱ्याला. आणि त्यांनी गट पिलं विश्वास म्हणून. आणि पिल्याबरोबर त्याला कसं तरी झालं आणि चक्कर आली, तो कोसळला. त्याला ॲडमिट केलं. सकाळी 5 वाजेपर्यंत त्याला तपासलं, सलाईन दिले, कुणालाच काही नाही कळालं आतमध्ये विष होतं. बाईनं आपल्याला पैसे मागायला आला म्हणून त्याला विष दिलं. अशा प्रकारे अनेक लोक दुसऱ्याला विष देऊन मारतात. हे काय पुण्यकर्म आहे का? दुसऱ्याची समृद्धी, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याच्या लेकराबाळाचं सुख, दुसऱ्याच्या धनसंपत्तीचं सुख आपण काही लोक सहन करत नाहीत आणि ते त्यांच्या घरात दुःख येण्यासाठी त्यांच्या लेकराला आपल्या घरामध्ये दुधामध्ये विष देतात आणि ते जाय म्हणतात तुझ्या मायनं बोलवलं. म्हणून विषाचा व्यवसाय कोणीच करू नये. भारतामध्ये जगामध्ये कुणी विषाचा व्यवसाय करू नये असं भगवंताचं म्हणणं आहे. मांसाचा व्यवसाय करू नये. मोहम्मद पैगंबराने सुद्धा सांगलं की कुण्याही प्राण्याला मारू नये, हे कुराणमध्ये सांगलेलं आहे. परंतु बाकीच्या पैगंबरनं हे नवे कायदे केल्यामुळं आज जिकडे तिकडे आपल्याला
हे मांस व्यवसाय करणारे लोक दिसतात. पण याच्यावर सामूहिक बंदी घालण्याचा कायदा केला पाहिजे. आणि म्हणून मांस विकलं तर विक्रेत्याला जरी भरपूर पैसे मिळत असले, त्याचे जरी बिल्डिंग 1, 2, 3 मजली होत असल्या, पण इकडं अनेक प्राणी मरून चालले ना. अनेक गाईला कापल्या जात आहे, अनेक बैलाला कापल्या जात आहे, अनेक गोहऱ्याला, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी कारवडीला, बकऱ्यांना, शेळ्यांना असे मुके जनावर यांची कत्तल होत आहे. मग हे काय पुण्यकर्म आहे का? म्हणून सर्वांवर दया करावी, सर्वांचं लालन पालन करावं, हा मानवतेचा सर्वात मोठा संदेश भगवंताने दिलेला आहे. आणि तोच संदेश बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्या 22 प्रतिज्ञेमध्ये आणला की सर्व प्राण्यामात्रावर तुम्ही दया करा, त्यांचं लालन पालन पोषण करा. म्हणून हे अंतिम आचरणामध्ये महाकरुणेचं कर्म आहे. महाकरुणावान हे सर्वाला जीवदान देत असतो. मैत्रीवान, अमर्याद मैत्रीवान सर्वाला जीवदान देत असतो. सारे सुखी हो, सब्बे सत्ता सुखी होंतु, सारे सुखी हो, अशी धर्मगर्जना केल्या जात असते. आणि यावर लोकांनी जगावं. श्रावस्ती जसं हे महानगर होतं, तसंच राजगृह हे फार मोठं प्रसिद्ध असं शहर होतं. तिथे एक व्यक्ती मांसाचा व्यवसाय करायचा. त्याला डुकराचा व्यवसाय करणार लोक मानायची. आणि तो दररोज 10 बकरे, 3 डुकरं आणि बाकी अनेक असे प्राणी तो मारायचा. कमीत कमी 20 प्राणी तो मारायचा, 20-25. पहिला प्राणी मारल्यानंतर त्यांनी चांगलं मांस तो बाजूला करून ठेवायचा, 1 किलो 2 किलो, आणि बाकी मग सारं मांस विकायचा तो. आणि मग आपण पाप केलं एवढं मोठं म्हणून तो जवळ गंगा होती म्हणजे नदी, तिथे जाऊन तो डुबक्या मारायचा 25-30, आणि माझं पाप मी धुवून काढलं असं तो समज करायचा. कोणत्याही गंगेच्या किंवा कोणत्याही पाण्यानं केलेलं पाप जाईल का हो? कोणतंच पाप हे पाण्यानं धुतल्या जाऊ शकत नाही. ते जसं केलं तसं आपल्या मागं लागत असते. जेवढं क्रूर मनानं केलं तुम्ही, जेवढं लालचीपणानं केलं, जेवढं लोभानं केलं, जेवढं आसक्त्याने तृष्टीनं केलं, तेवढं कर्म तुमच्या पाठीमागं लागतच राहते. तुम्हाला त्याचं प्रायचित्त भोगल्याशिवाय ते कर्म तिथून सुट्टी तुम्हाला देत नाही. प्रत्येक कर्माचं कर्ज आपल्याला भोगावंच लागतं. आणि ते कर्ज पूर्ण चुक्त केल्याशिवाय आपली सुट्टी होत नाही. तर एक दिवस ज्यांनी आपला व्यवसाय केला आणि हा आंघोळीला गेला, घरी त्याने आपल्या बायकोला सांगलं की हे लवकर बनव, मी आता येतो आंघोळ करून. आणि त्यांनी चांगलं मांस घरी बायकोला आणून दिलं. आणि तो नदीवर पोचतो न पोचतो त्याचा मित्र आला. तर म्हणे दादा म्हणे मला जरा 2 किलो मांस पाहिजे म्हणे, लवकरात लवकर दे. तुमचे दादा म्हणे गेले नदीवर, ते घरात त्यांच्यासाठी मांस आहे म्हणे, तर मी घेऊन जातो म्हणे. असं म्हणून त्याच्या मित्रानं ते घरी घेऊन गेला. मग बायकोनं मात्र त्याला जे काय खाऊ घालायचं ते घरात जे होतं त्यांनी तिनं बनवलं. आणि तो आंघोळ करून आला आणि मग दे म्हणे मला जेवण. तर त्यांनी वाहलं. डोळे वासून त्यांनी पाहिलं तर त्याला ते पसंत पडलं नाही. तो लगेच थटकन उठला आणि खिशामध्ये चाकू होता, त्यांनी चाकू काढला, खटक्याचा चाकू होता, आणि घराच्या मागे गेला आणि
गोठ्यामध्ये बैल होता, त्या बैलाच्या तोंडामध्ये एकदम हात घातला चाकूचा आणि त्याची जीभ कर्रकन कापली गळ्यापासून. बैल उताना पडला, ओरडू लागला, चिरकू लागला, पाय चारी पाय तो खोरू लागला, तडफडून तडफडून हा आला. यानी गरम गरम इंगळावरती ती जीभ भाजली आणि भाजून त्याने याच्यासोबत खाणं सुरू केलं. जिभीचे तुकडे एक टाकला त्याने आणि चावू लागला आणि दुसरा तुकडा त्याने जसा तोडला भाजलेल्या जिभेचा आणि जसा टाकल्याबरोबर त्याची जीभ कर्रकन कापली त्याच्या दाताने, की तोय पडला तसा. तर तोय पूर्ण पाय पूर्ण खोरू लागला, हात झटकू लागला, हात आणि पाय पूर्ण झटकून झटके मारू मारू तडफूड लागला. तिकडं बैल तडफूड लागला. चारी पायाचे खुरं ओरडून प्रचंड आवाज करून तिकडे बैल ओरडत होता, इकडे हा व्यवसाय करणारा व्यक्ती ओरडत होता, हाय त्याच्यासारखाच ओरडत होता. शेवटी या माणसाला त्याच्या बायकोनं त्याच्या पोरानं दोघांनी धरून त्याला बांधणी एका रूममध्ये त्याला कोंडून टाकलं आणि लॉक लावलं. थोड्या नंतर बैल बेचारा मरून गेला आणि हा सुद्धा त्या खोलीमध्ये ओरडून चिरकून त्या बैलासारखाच हा पण मेला. आपण कुणाला जर मारलं, आपण सुद्धा तसंच एक क्षणामध्ये मरत असतो. आपण कुणालाही मारू नये आयुष्यात, कुणाचाही जीव घेऊ नये, हे तत्व धम्मानं प्रतिपादन केलेलं आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की प्रत्येकाला तुम्ही जीवन दान देत राहा, प्रत्येकाला तुम्ही सुखी करत राहा, प्रत्येकाला तुम्ही आनंदात समाधानात प्रसन्न ठेवत जा, जेवढं जमलं तेवढं. आणि हे फार महत्त्वाचं तत्व प्रत्येक पवित्र मनानं जगणाऱ्या आणि नैतिकतेनं वागणाऱ्या व्यक्तीला पाळलं पाहिजे. म्हणून हे 5 प्रकारचे व्यवसाय आपण नेहमी त्यागले पाहिजे. हत्या करून मांस विकण्याचा व्यवसाय त्यागला पाहिजे. विष निर्माण करून विष विकण्याचा व्यवसाय त्यागला पाहिजे. शस्त्र विकण्याचा व्यवसाय त्यागला पाहिजे. कारण तुम्ही जर शस्त्र तयार केले आपल्या कलेनं, तर ते शस्त्र घेऊन जाणारे लोक काय माणसाला जीवदान देतील का? कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला माणूस शस्त्र मारून त्याचा जीवच घेणार आहे. आणि म्हणून हा सुद्धा व्यवसाय इतरांसाठी फार मोठी बर्बादी करणार आहे, नाश करणार आहे. म्हणून शस्त्र विकण्याचा व्यवसाय सुद्धा परिपूर्ण त्यागला पाहिजे आणि जनावरं विकण्याचा पण व्यवसाय परिपूर्ण त्यागला पाहिजे. कारण जनावरं विकता दुसऱ्या पार्टीला ही पार्टी फसवते, त्याचं एक्सप्लॉटेशन करते. जास्तीत जास्त फायद्यासाठी 2000 रुपयाच्या फायद्यासाठी, 5000 रुपयाच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा डायलॉग करून फसवले जातं. म्हणून ही दलाली इथे सुरू होते. या पण व्यवसायाला त्यागलं पाहिजे आणि सर्व व्यवसाय त्यागले पाहिजे आपण, की जे व्यवसाय मानव जातीला नेहमी हानिकारक आहे. यामुळे आपण सर्वजण खऱ्या मनाला निर्माण करू शकतो आणि बाकी जे व्यवसाय करायचे आपण ते करायला कोणतीही माता अडचण नाही. बाकी सारे व्यवसाय, पालेभाज्याचे व्यवसाय,
फळाचे व्यवसाय, रस विकण्याचे व्यवसाय, अनेक प्रकारचे अगदी किराणा व्यवसाय, कपड्याचे व्यवसाय, शेतीचे व्यवसाय, मळ्याचे व्यवसाय, केळीचे व्यवसाय, वेगवेगळ्या फळाचे व्यवसाय करायला हे प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. ते सम्यक आजीविका मानलेली आहे. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको यशवड्डको ज्ञानवड्डको धनवड्डको पय्यावड्डको ते संसच्चेन शीलेन हन्ति मेत बलेन च ते पित्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च. सा